झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचे तीनतेला वाजलेत। अनेक महिन्यांपासून सुरू असलेलं खुनांचं सत्र सुरूच आहे। एका आठवड्यात 2 जणांचा संशयास्पदरित्या खून झालाय, त्यामुळे यामागे सिरियल किलरचा हात असल्याचा संशय आहे। कोल्हापुरात खुनाचं सत्र सुरूच। एका आठवड्यात 2 खुनांची नोंद, हत्येमागे सिरियल किलरचा हात। कोल्हापुरात खुनाचं सत्र सुरूच आहे। 23 मे रोजी एका प्रवाशाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला। त्या खुनाचा तपास अजून पूर्ण झाला नसतानाच आता कनान नगर परिसरात सलीम शेख या तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे। आठवड्यातील खुनाची ही दुसरी घटना आहे। या हत्येमागे सिरियल किलरचा हात आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। जवळजवळ हा 9वा खून आहे। यापूर्वीही रेल्वे स्टेशन समोर कोणत्याही एका प्रकारे काहीतरी किलर नावाची व्यक्ती ही खून करत असावी असा आमचा अंदाज आहे। वेळोवेळी पोलिसांना याची माहिती दिली, पण गेल्या 7 गोळीबार आणि खुनांच्या घटनेत वाढ झाली आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना असुरक्षित वाटू लागलंय। पण पोलिसांना या घटना रोखण्यात अपयश आलंय। केवळ तपास सुरू आहे एवढंच उत्तर पोलिसांकडून दिलं जातंय। मात्र तपासातून काहीही निष्पन्न झालेलं दिसत नाही। कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं चित्र दिसतंय। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।